नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहणार आहोत. राज्य सरकारकडून मुलींसाठी सुरू करण्यात आलेली लेक लाडकी योजना सध्या खूपच चर्चेत आहे. या योजनेद्वारे मुलींच्या खात्यात टप्प्याटप्प्याने 1,01,000 रुपये हे जमा केले जातात. या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर ए टू झेड माहिती ही जाणून घेणार आहोत. ही योजना नेमकी काय आहे? या योजनेचा फायदा नेमका कोणाला मिळतो? या योजनेतून नेमके किती पैसे मिळतात? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? अगदी ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देणे, मुलींचे शिक्षण पूर्ण करणे आणि आर्थिक मदत देऊन पालकांचा भार कमी करणे. या योजनेमुळे आता मुलीच्या शिक्षणासाठी पैशाची चिंता ही कमी होणार आहे. या योजनेत पैसे एकदम मिळत नाहीत, तर ते पैसे टप्प्याटप्प्याने दिले जातात. म्हणजेच कसे दिले जातात आता ते समजून घेऊया. समजा मुलीचा जन्म झाल्यावर मुलींच्या खात्यामध्ये 5,000 रुपये, पहिल्या वर्गात प्रवेश केल्यावर 6,000 रुपये, 6वीमध्ये प्रवेश केल्यावर 7,000 रुपये, 11वीमध्ये प्रवेश केल्यावर 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिच्या खात्यामध्ये 75,000 रुपये. एकूण मिळणारी ही रक्कम 1,01,000 रुपये ही असणार आहे. शेतकरी मित्रांनो, हे पैसे थेट मुलीच्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरद्वारे हे जमा केले जातात. मग शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमक्या अटी व शर्ती काय आहेत ते आता आपण अगदी सविस्तर जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,00,000 रुपयाच्या आत असावे. त्याच्यानंतर एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2च मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतील. त्याच्यानंतर मुलीचा जन्म नोंदणी असणे हे अवश्य आहे. त्याच्यानंतर बँक खाते आणि आधार हे एकूण लिंक असणे हे सुद्धा गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या सर्व अटी पूर्ण केल्यावरच या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये हे जमा होतील. मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अर्ज नेमका करायचा कसा? तर ते आता अगदी सविस्तर जाणून घेऊया. अर्ज करण्यासाठी जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याशी तुम्हाला संपर्क करायचा आहे किंवा तुमच्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये जा. तिथे भेट द्या आणि आवश्यक कागदपत्रे जे आहेत आता मी समोर सांगतो ते आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे जमा करायचे आहेत. मग नेमके आता कागदपत्रे कोणकोणते आहेत ते आता आपण जाणून घेऊया. मुलीचा जन्मदाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक हे इत्यादी कागदपत्रे तुम्हाला घेऊन तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे तुम्हाला द्यायचं आहे. अर्ज केल्यानंतर तुमची माहिती तपासली जाते आणि नंतरच पैसे हे तुमच्या म्हणजे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये हे टप्प्याटप्प्याने हे जमा केले जातात. शेतकरी मित्रांनो, सध्या हजारो मुलींना या योजनेचा फायदा झालेला आहे. ग्रामीण भागात या योजनेमुळे मुलींचे शिक्षण वाढलेले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना खूपच उपयुक्त ठरत आहे. ही योजना विशेषतः गरीब कुटुंबासाठी खूप मोठा आधार आहे. शेतकरी मित्रांनो, अर्ज भरताना तुम्हाला महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अर्ज करताना सर्व माहिती बरोबर द्यायची आहे. त्याच्यानंतर बनावट कागदपत्रे देऊ नका. त्याच्यानंतर अधिकृत ठिकाणीच अर्ज करा. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या घरी मुलगी असेल तर ही योजना नक्की घ्या. या योजनेचा फायदा घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना या योजनेचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.